नीतिसूत्रे अध्याय 19 ज्याची वाणी कुटील असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्री बरा। आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही। उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो। मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करीते आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते। संपत्ती मित्र जोडिते, गरीबाला मित्र सोडितात। खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही। थोर मनुष्याची बहुत लोक हांजी हांजी करीतात। दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो। दरिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करीतात, मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात, यात नवल ते काय? त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात। जो ज्ञान संपादन करीतो तो आपल्या जीवावर प्रेम करीतो। ज्याच्या ठाई सुज्ञता असते त्याचे कल्याण होते। खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल। ऐश आराम मूर्खाला शोभत नाही। सरदारांवर दासाने सत्ता करावी हे त्यास कसे शोभणार? विवेकाने मनुष्य मंद क्रोध होतो। अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे। राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे। त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे। मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे। बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्या ठिपक्यांप्रमाणे आहेत। घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत। सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते। आळस घोर निद्रेत लोटितो, रिकामा फिरणारा उपाशी मरतो। जो आज्ञा पाळितो तो आपले प्राण रक्षितो। जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल। जो दरिद्र्यावर दया करीतो तो परमेश्वराला उसने देतो। त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील। काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको। क्रोधाविष्ट मनुष्याने आपला दंड भोगिला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुन्हा पुन्हा करावे लागेल। सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील। मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते। मनुष्याच्या इच्छेवरून त्याच्या दयाळूपणाचे मान समजते। लबाडापेक्षा दरिद्री बरा। परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय। जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही। आळशी एकदा आपला हात ताटात घालितो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही। धर्मनिंदकास ताडण कर, म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल। समंजसाला वाग्दंड कर, म्हणजे त्याला कळेल। जो आपल्या बापाशी दंडेली करीतो व आपल्या आईला हकून लावितो तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय। माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकावयाचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे। अधमसाक्षी न्यायाची विटंबना करीतो, दुर्जनांचे मुख अधर्म गिळते। धर्मनिंदकांसाठी दंड व मूर्खास पाठीसाठी फटके सिद्ध केले आहेत।